कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे काँग्रेसमध्ये कुठंतरी सामूहिक राजीनामा दिल्यानंतर चिंतेचं वातावरण होतं, तर दुसरीकडे जल्लोष देखील पाहायला मिळत आहेत. कारण कल्याण डोंबिवलीसाठी काँग्रेसने राजाभाऊ पातकर यांच्यावरती जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी सोपवली. आपल्यासोबत राजाभाऊ पातकर आहेत. राजाभाऊजी, आपल्याला आज नियुक्तीपत्र नेमकं कधी देण्यात आलं आणि काय नेमकी जबाबदारी तुमच्याकडे देण्यात आली आहे? निश्चित रूपमध्ये मी काँग्रेसच्या वरिष्ठांनी 1 तासापूर्वी मला पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये काँग्रेस संघटना वाढवण्यासाठी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जुन्या तरुणांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष बळकट करण्याची जबाबदारी माझ्यावर काँग्रेस पक्षाने सोपवलेली आहे. निश्चित हा संविधानाचा दिन आणि एक बहुजन समाजातील एक कार्यकर्त्याला, ओबीसीच्या एक कार्यकर्त्याला काँग्रेसने पक्षाने ही जबाबदारी दिली, त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे खूप आभार व्यक्त करतो. दुसरीकडे पाहिलं तर आज आपण पाहू शकतो की अनेक जण त्यांनी राजीनामा दिला आहे, कुठेतरी नाराजगी व्यक्त केले. या पहिलेही संतोष केने असेल, त्यांनी देखील अनेक आरोप तुमच्यावरती केले होते, त्यांनी देखील राजीनामा दिला होता. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? मला वाटतं माझ्यावरती तुम्हाला कदाचित चुकीची बातमी असेल, माझ्यावरती कोणीही आरोप केला नसेल. माझा पक्षप्रवेश झाला तेव्हा आदरणीय दादांनी, सचिन दादांनी किंवा जे सगळी मंडळी होती माझ्यासोबत होती आणि यांनी तेच सांगितलेलं की राजाभाऊ हे आमचे कुठले बाहेरचे नाही, हे आमच्या कुटुंबातलेच आहेत. निश्चित रूप जरी कोणाच्या काही मनात जरी शंका कुशंका असेल, मी ती दूर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. कारण की सचिनदादा हे माझे चांगले सहकारी आहेत. त्याचप्रमाणे जे कोण मला अजून काही पूर्ण डिटेल आलेलं नाही, परंतु मी सगळ्यांना सोबत घेऊन निश्चित त्यांची काही नाराजी असेल मी ते दूर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. ब्लॉक अध्यक्ष असेल यांनी देखील आता स्पष्ट मत मांडलं की स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने राजीनामा घेतला हा चुकीचा आहे. एकही या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार येणार नाही, तर त्यांची नाराजगी नेमकी तुम्ही कशी दूर कराल? बघा, पक्षाने राजीनामा हा मागितला माझ्या मते नाही आहे. दादाने स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. दादाचा राजीनामा हा मागेच दिलेला होता, परंतु पक्षाने सांगितलेलं की आपण राजीनामा देऊ नये किंवा मला देखील माहिती पडलं तरी मी सांगितलं की नाही, दादाच्या नेतृत्वाखालीच आपण ही महापालिका लढू. परंतु दादाला असं स्वतःला वाटलं असेल की मी गेले अनेक वर्ष आहे, आता कुणाला तरी जबाबदारी द्यावी अशी कदाचित त्याच्या मनात असेल. कारण दादा हे मोठ्या मनाचे आहेत. आपण बघितलं असेल गेली 11 वर्ष काँग्रेसची धुरा दादांनी प्रामाणिकपणे सचिनदादांनी सांभाळलेली आहे. त्यामुळे निश्चित त्यांना वाटत असेल की दुसऱ्या पण कार्यकर्त्याला संधी द्यावी असं कदाचित त्यांच्या मनाचा ध्यास असेल. त्यामुळे निश्चित रूपे मी सगळ्यांना घेऊन चालेल. आता बघा, माझ्याबरोबर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आमचे राजेशजी वाघमारे आहेत, माझ्याबरोबर प्रदेशच्या ताई आमच्या रीना खांडेकर आहेत, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी आहेत. आणि निश्चित रूपमध्ये कोणाला जर काय मनात कुशंका असेल, मी त्यांना, शेवटी काँग्रेस आहे आमचा एक कुटुंब आहे आणि कुटुंबाच्या सदस्यात काही जरी थोडंसं काही मतभेद असेल तरी आम्ही ते सगळं दूर करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी व महापालिकेवरती काँग्रेस निश्चितपणाने किंगमेकरची भूमिका बजावेल अशा प्रकारचं आम्ही एकत्र राहून काम करू, अशा प्रकारचं मला स्वतःला खात्री आहे. आता तुमचा जल्लोष झाला, सगळ्यांनी स्वागत केलं. सचिन पोटे यांना आमंत्रण दिलेलं का? त्यांनी तुम्हाला काय शुभेच्छा दिल्यात का? आणि त्यांची जी खंत म्हणजे वाईट, त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की मला तर वाईट वाटतं, तर त्यांची जी खंत आहे, दुसऱ्या इतर पक्षामध्ये जाण्याच्या ज्या चर्चा आहेत, या सर्व बाबतीमध्ये त्यांच्याशी काय तुम्ही बोलणार आहात? निश्चित रूपमध्ये सचिनदादा हे आमचे काँग्रेसचे वरिष्ठ आहेत. गेले 11 वर्ष त्यांनी काँग्रेसची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. अनेक पदं सचिनदादांनी महापालिकेत भूषवलेली आहेत. त्यामुळे सचिनदादांचं मार्गदर्शन घेऊन निश्चित कधी काय मनात शंका कुशंका असणारी तरीसुद्धा मी ते दूर करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस महत्त्वाची भूमिका पटवेल का? कारण आता अंतर्गत वादच तुमचा बाहेर आला आहे. काही लोकांनी नाराजगी व्यक्त केली. संतोष केनेसारखे तुमचे नेते होते, ते देखील इतर पक्षात गेलेले आहेत. तर कशा प्रकारे तुम्ही बांधणी कराल? कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांना तुम्ही एकत्र कराल? निश्चित रूपमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, गर्वाने सांगू इच्छितो की काँग्रेस हा महासागर आहे. जरी काही आमच्यातले कोणी मंडळी गेली असतील तर नवा वृक्ष नवी पालवी, ही नवी पालवी घेऊन मी तरुणांची फौज या ठिकाणी निर्माण करून महापालिकेवरती काँग्रेसचा तिरंगा फडवण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. एकंदरीत पाहिलं तर आज कुठेतरी राजीनाम्यानंतर मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजगी व्यक्त होत होती, तर दुसरीकडे पाहायला गेलं तर नवीन जिल्हा अध्यक्ष मिळाले म्हणून कुठेतरी कल्याणमध्ये पुन्हा त्याच काँग्रेसमध्ये मोठा जल्लोष देखील पाहायला मिळाला आहे. एकंदरीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नेमकं मग काँग्रेस काय भूमिका करते आणि कशा पद्धतीने या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा
फडकतो हे येत्या काळात निवडणुकीमध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.